नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार 300ची तेजी. आणि ही 300ची तेजी आता 15 जानेवारी नंतर कापसाच्या भावाला कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी. पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार 300ची तेजी. आणि या तेजीमध्ये 15 जानेवारी नंतर कापसाचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर कापसाचा भाव 68 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 जानेवारी नंतर खूप विशेष असं काही घडणार नाही, पण 1-2 सेंटनं कापसाचा भाव जर वाढला व थोडा अप मूव्ह आला तर काही आश्चर्य वाटायला नको. पण त्याच धर्तीवर दुसरीकडे बघितलं तर देशामध्ये कापसाची आवक मागच्या 2-4 दिवसात कमी झाली. जी कापसाची आवक 2.25 लाख गाठीच्या आसपास होती ती आता 2 लाख गाठीच्या खाली आलेली आहे. आणि 15 जानेवारी नंतर कापसाची आवक आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. आता या जर परिस्थितीचा विचार केला तर 15 जानेवारी नंतर देशामध्ये मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊन कापसाच्या भावात जर चांगली तेजी आली आणि या तेजीमध्ये कापसाचा भाव 300 वाढला आणि सध्याची भाव पातळी जी 6,800-7,200 दरम्यान आहे, या सुधारणा होऊन कापसाचा भाव 7,000 ते 7,500 दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतं या ठिकाणी विकण्यापेक्षा आपण जर इथून 3 महिने थांबला तर कापसाचा भाव 8,000 पर्यंत जाऊ शकतो, ज्याच्यामुळे आपला होईल 100% फायदा. तर ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर कापसाच्या भावात येणार 300ची तेजी व कापसाचा भाव हा आपल्याला 15 जानेवारी नंतर वाढताना दिसणार आहे. आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.